काय करतं ते? होय करतात काय नक्की ते? म्हणजे काय टेम्पे कशासाठी लागले? ते मासे काढणार आणतात पुण्यामध्ये जाऊन की इकडे उतरतं तिकडे आणि मी इकडनं घरी येत तसं आणि हे हाय लागला आता खाली, हाय खाली लागला आता वाळूचा. हां हां, पण ते घराक नाही ना वापरत? वापरतं आता कशासाठी काढणार नाही तर नाही, पण एवढी सरकारी कामा वगैरे जाऊन जातो. हां हां का चालतं सरकारी काम? सरकारी जे का चालला हा बरोबर, म्हणजे प्रायव्हेटवाल्यांना देऊचे नाही तशी ना ते देत ना. घरगुती अशी बरं. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कोकणी वारिक या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी आत्ताच इलं आहे समुद्रावर आपल्या विजयदुर्गच्या, आणि विजयदुर्गच्या इकडे इलेलो आहे आपल्या खाली. विजयदुर्ग किल्लो हा तो तिकडे तुमका माहितीच असतात, तर तुमका दाखवीनच जाता विजयदुर्ग किल्लो पण तिकडे आपला विजयदुर्ग किल्ल्याच्या शेवट का आपलं रोड सपता तिकडे खाली इलेलो आहे समुद्रावर. आता मंडळी इकडे आता सगळे मासे काढूचं काम चालू आहे बहुतेक. तर म्हणजे पाठी तुमका होडी दिसतं ते बघ लागलेली आहे सगळे पाठच्या बाजूवर. तर इकडे आता वाळू काढूचा पण काम हा चालू वाटतं. इकडे वाळू दाखवते तुमका, तर पाठी JCBने लागलेलो हा गाडी लागली आहे तिकडे मासे काढूचं काम चालू असं वाटतं. आत्ताच इंका विचारले, इकडचे स्थायिक होते विजयदुर्गमधले, त्यांना विचारलं तर ते मासे काढूचं काम चालू आहे बोलले. तर टेम्पे लागलेले सगळे, तर बघूया जाऊन तिकडे देतात काय बघू सुद्धा. तर जाऊन बघूया आतमध्ये काय कितपत कसे काय करतात नक्की. A few moments later. तर मंडळी इकडे JCB लागलेलो हा आणि इकडे वाळू काढूचं काम चालू आहे वाटतं. वाळू बहुतेक बघ किती मोठी आहे. ह्या समुद्र पाणी खाली आणि पाण्याच्या आतमध्ये ही मोठी होडी आहे एक, आणि त्याच्यात ही वाळू आहे. वाळूच अशी वाटतं, पण ही वाळू वेगळी दिसतात, जरा काळी काळी दिसतात आम. किती मोठी होडी आहे बघा, ह्याच्यातनं काढलेली आहे. मी आजच इलेलो आहे बरेच दिवसांनी. ही होडी बघा किती मोठी आहे, तुमका दिसत असतात आता व्हिडिओ लहान दिसत असतात पण मोठी आहे होडी. हे सगळे बहुतेक नेपाळी लोक इलेले आतमध्ये कामाकर. ते वाटतं बहुतेक मासे आणला नाही येते ते तिकडे उतरलेले त्या बाजू टेम्पो. आपलो समुद्र विजयदुर्गचा, आणि त्याच्या मंडळी त्याच्या पलीकडे बोललास ना तर तिकडे समुद्राच्या पलीकडे दिसता ना जा हिरवळ, तर तिकडे राजापूर साईड येतात ती त्या साईडसून पुढे. आम्ही इकडे विजयदुर्ग, म्हणजे इकडनं वडियन गेलास तर राजापूर साईड एकदम जवळ. आम्ही इकडनं पूर्ण फिरून जातो ह्या बाजून. इकडनं आपण इलाव डायरेक्ट असं पूर्ण गोल गोल फिरून इकडे आपण राजापूर साईड का जातो, रत्नागिरी साईड का. आपण इकडनं गेला समुद्रात तर जवळ मार्गे आहे, म्हणजे समुद्रमार्गे जवळ आपल्या राजापूर. तर बघूया तिकडे मासे काढतात ती तिकडे जाऊन. होडी केवढी बघा मोठी एकदम. हे बहुतेक सगळे नेपाळीच आहेत. काय करतो आणलेले आहेत की मासे? किधर से निकाला? समुद्र से लाए आगे से? रोज लाते आज ही आए? रोज आते 3 दिन से यार. हाँ काढतात दाखवते तुम्ही पुढे गेल्या. मोठेच मासे मिळते बघा. कितने रोज आते हो? रोज नहीं, 3-4 दिन बाद. अच्छी बात है. मछली के ऊपर है जब हाँ मिलेगी. हाँ हाँ जब मिलेगी वो बराबर. बिकर यानी क्या बोलते हो, लेके जाएगा ना कोई तो पैसे डायरेक्ट देके ही जाते ना? नहीं, ये सेट का है ना. सेट का, हाँ वो बिकेगा ना फिर बाद में.
तर मंडळी बहुतेक आता इलेले 2-3 दिवसांनाच येतात बोललो तो पण आता. आणि त्यांचा सेट असता तो मंडळी ह्या करता म्हणजे ते सगळे इकडे उतरवून घेता. कितने दिन समुद्र में रहते हो? हाँ 4 दिन वहाँ पर रहते हो? 4-6 दिन। उधर ही और फिर आते हैं इधर ही समुद्र में रहते 4-3 दिन वहाँ पर. नाइट को भी उधर ही रहते। हाँ अच्छी बात है. अभी ये छोटे वाले है ना? हाँ हाँ ये छोटे वाले है ना. तर मंडळी बघूया जरा पुढे जाऊन बघूया. पुढच्या बाजू कोणीकडे बोट लागलेली आहे मोठी ती कितपत आहे तिकडे पण मासे काढतील होते ट्रेन नाही आहेत बघूया. ही बघा मंडळी पण बोट मोठी आहे 2 बोटी आहेत तिकडे ती आणि ही आहे का ह्याच्यात पण मासे काढूचं काम चालू आहे. हे बहुतेक काढून झालेले आहेत मंडळी मासे ह्याच्यातले. रुतलेली आहे बोट. पुढे जाऊन बघूया. काय करता या मंडळी इकडे जेवणाचं काम चालू आहे. इकडे सगळ्या मंडळी पाठचो भागात इकडे जेवणाचा बहुतेक त्यांच्या सर्व कामदारांचं काम चालू आहे जेवणाचं. इकडे पुढे सगळे माशाची बोट आहे माशाचं काम पकडून आहे. तिकडे बर्फ मंडळी कारण मासे आता काढलेले सगळे बर्फात टाकलेले असतात ते काय. हे आता मंडळी हे सगळे मासे आता होड्यातले सगळे ट्रेच्या कंटेनरमध्ये भरला आणि जातात. हे सगळे बर्फात भरतात आहे बघा. बर्फात भरूचा काम म्हणजे बर्फात हे मासे सगळे ठेवतात कारण खराब होऊ नये. बर्फ बघा किती मोठं सगळी बर्फाची कच्ची सारखं. तिकडे आपलं विजयदुर्ग किल्लो होतो बा इकडनं समुद्राच्या तिन्ही बाजून वेढलेलो आणि इकडनं ते पाठी जातात त्या बाजून तिकडनं पाठी जातात असे तिकडनं पुढे मधना मग पकडून आणतात तिकडे मासे. भारी वाटतात. भाई किधर लेके जाओगे? हाँ भाई किधर लेके जाओगे? मालवण में रोज आते हो तो? हाँ हाँ बात रंडळ इकडे होडीयेतना काम चालू आहे मासे काढूचं. बघ एवढे मासे रंडळी दुपारचं 1 वाजलेलो आणि आता मासे उतरूचं काम चालू आहे कारण 2-3 दिवस ते तिकडे समुद्रात राहून मासे काढतात तिकडनं आणि एकदम भेटले की ते घेऊन येतात. तर आता सगळं उतरवूचं काम चालू आणि विचारलं आहे तर ते पण बोलू लागले की ह्याच्यात ते आता उतरलेले मासे डायरेक्ट मालवणमध्ये घेऊन जातील. आपल्या मालवणमध्ये तिकडे जाऊन त्याची विक्री होईल ती आणि आपल्या देवगडमध्ये पण नेतात तिकडे पण बहुतेक वाटतं मालवणमध्येच तो कंटेनर जाऊचो त्यांचो. तर आता मी पण आता निघतं इकडनं आहे आणि पाठी समुद्र दिसतं इकडनं. आता वाजले दुपारचं 1:30 वाजलेलं मंडळी आणि इकडनं इलवतं सर्व काम होतं इकडे विजयदुर्गामध्ये. तर मंडळी तिकडनं बोर्ड दिसली म्हणून म्हटलं बघूया समुद्रावर जाऊया बघूया काय चालू आहे. त्यामुळे म्हटलं छोटीशी एक व्हिडिओ बनवलं आहे. ती आवडली असल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.